गेल्या महिनाभरपासून लातूरचे 2 युवराज फिरत आहेत, लातूरवर सर्व ठिकाणी फिरत आहेत, काळा चष्मा लावून फिरतात की विकास काय झाला, विकास काय झाला. लातूरचा तर विकास झाला, पण देशाचा विकास झाला. आणि माझ्यासारख्या तरुणाला वाटतंय की ह्या विश्वातल्या सर्व लोकप्रिय नेतृत्वाने माननीय मोदीजी आध्यात्मिक आणि संस्कृतीची जोड घालून ह्या विकासाची गंगा प्रत्येक घरापर्यंत पोहोचवलेली आहे. मी देशाचा हिशोब देणार नाही, मी फक्त लातूर जिल्ह्याचा गेल्या 10 वर्षाच्या योजनेचा हिशोब देणार आहे. 75हून अधिक योजना प्रत्येक उंबरठ्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. माननीय मोदीजींनी प्रत्येक उंबरठ्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेले आहेत. काही योजनाचं मी इथं साहेब वाक्य म्हणजे काही योजनाची मी संख्या सांगणार आहे, 75 आहेत, मी फक्त 15 योजनाची संख्या सांगणार आहे. लातूरमध्ये जे बेनिफिशरीज आहेत, माननीय मोदीजींनी घोषणा दिली थी हर घर में नल और हर नल में जल. या अंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत साहेब आपला पण 50% वाटा आहे त्याच्यामध्ये. लातूर मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 3,17,545 टॅप कनेक्शन दिलेले आहेत. जन औषधी केंद्र गेल्या 8 वर्षांमध्ये 64 केंद्र उघडले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत आपल्या सर्व शेतकरी बांधवांना 3,40,545 बेनिफिशरी आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आपल्या देशामध्ये तर कोटी झाल्यात, पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये 2,10,915 शौचालय निर्माण झाले आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत 1,38,076 टोटल कनेक्शन दिले आहेत. प्रधानमंत्री सौभाग्य योजना अंतर्गत 100% लातूर त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत साहेब हे आकडा ऐकला तर काँग्रेसवाले कुठं पळू की सोळू होतील. लातूर मध्ये 16,57,887 नागरिक त्याचे बेनिफिशरी आहेत, त्याचे लाभार्थी आहेत. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 34,000 घरं बनवून तयार आहेत. पूर्वी साहेब आवास योजना म्हणजे घरकुल चिठ्ठ्या टाकून कुठल्या तरी गावामध्ये एखाद्या दुसरी व्हायची, पण गेल्या 10 वर्षांमध्ये 34,000 कुटुंबाला लातूर जिल्ह्यामध्ये घरं भेटलेले आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत 625 किलोमीटर जाळं चारी बाजूनी लातूरच्या इथं निर्माण झालेले आहेत. काँग्रेसच्या नेते मंडळीला विचारतो, तुमच्याकडे 10 वर्ष सत्ता होती, तुमच्याकडे अनेक मंत्रीपद होते, 2004 ते 14चा हिशोब द्या. साधं तुम्ही लातूर नांदेड रोड करू शकलं नाही. 10 वर्षात आता खासदार साहेबांनी उल्लेख केला, आज लातूरच्या चोही बाजूनी चारी बाजूनी माननीय गडकरी साहेबांच्या अंतर्गत 625 किलोमीटर 10,000 कोटीचे रोडचं जाळं निर्माण झालेलं आहे. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 4,25,343 आहेत. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत 42,000 लाभार्थी आहेत. प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत 100% घरांना आज तिथं खातं उघडण्याचं काम झालेलं आहे. ई श्रमचे लाभार्थी जवळपास 2,55,000 आहेत. दीनदयाल अंत्योदय योजनेचे 1,78,000 घरांपर्यंत ती योजना पोहोचलेली आहे. उजाला योजना अंतर्गत 1,99,000. थांबू का चलू दे अजून. आता मला आज काँग्रेसची सभा आहे, मी 15 योजनाचे लाभार्थी आहे, त्याचं जरा खोडून टाका. अहो एवढं सोडा, मी आपल्या कुठल्याही व्यासपीठेवर यायला तयार आहे. तुमच्या 10 वर्षाचा हिशोब आणि आमच्या 10 वर्षाचा हिशोब दाखवा. तेवढं सोडा. आपले पालकमंत्री होते माननीय संभाजी भैया, तुमच्याकडे पण 3 वर्ष पालकमंत्री होतं. तुम्ही 3 वर्षामध्ये काय दिवे लावले आणि आम्ही 3 वर्षामध्ये काय दिवे लावले ह्याचा पण हिशोब देण्यासाठी मी तुमच्या व्यासपीठावर यायला तयार आहे. आणि 50% भैया साहेबांनी जे 3 वर्षात 50% पण तुम्ही काम केलं असलं तर मी निलंगा मतदारसंघातनं तुम्हाला मी स्वतः जाहीर पाठिंबा देतो. आणि जर तुम्ही 25% पण काम सांगू शकलो नाही तर माझं तुम्हाला आव्हान आहे, माझं काँग्रेसच्या दोन्ही युवराजांना आव्हान आहे, तुम्ही आम्हाला जाहीर पाठिंबा द्या. साधं 3 वर्षामध्ये एक टोपलं डांबर आणि खडी टाकू शकले नाहीत, ही विकासाची भाषा करतात. जेव्हा कोविडची महामारी होती, हे कुठे गेलते साहेब, मोठे युवराज तर इटालीला होते आणि हे छोटे युवराज स्वित्झर्लंडला होते. मी आरोप करत आहे, तुम्हाला संधी आहे संध्याकाळी माझ्या आरोपाची आणि माझ्या प्रश्नाची खोडून टाकण्यासाठी संधी दिलेली आहे. खोडून टाका. आणि मी इथंच आहे निलंग्यात, तुम्ही चॅलेंज द्या, तुमच्या व्यासपीठावर हा भात धरील. विकासाची भाषा करतात. देव देश धर्म हे त्रिसूत्रीचा संगम माननीय मोदीजींनी 10 वर्षात निर्माण केलेला आहे. आणि माननीय मोदीजींनी विकसित भारतची जी संकल्पना दिलेली आहे त्याच्या मागचा एक विचार आहे. आज देशाची लोकसंख्या 60%,
35 वयाखालच्या खालची आहे. आणि जेव्हा आपला देश 100 वर्ष पूर्ण होईल 2047ला, त्याच्यासाठी विकसित भारतचे जो विजन आहे ते विजन माननीय मोदीजींनी मांडलेलं आहे. आपल्या नेतृत्वाकडे दिशा आहे, दृष्टी आहे, दृष्टिकोन आहे. तुमच्या नेतृत्वाकडे शून्य आहे. आज तुम्ही 1947 मध्येच अडकलात, 2004 मध्येच अडकलात. आम्ही 2047 ही भाषा करतो. अनेक काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, फक्त थोडक्या गोष्टीचा स्पर्श केलेला आहे. तुम्हाला काँग्रेसवाल्यांना इथं सगळे गिरी तालुक्याचे लोक आले, तुमच्या गावातल्या जाऊन पुढाऱ्याला विचारा, हो बाबा मतदान करायचं आहे, कशा आधारे मतदान करायचं आहे. आज फक्त दिशाभूल करतात, समाजामध्ये तेढ निर्माण करत आपसामध्ये भीती दाखवायचं काम करतात. हे जे भीती दाखवण्याचं काम निर्माण केलेलं आहे त्याचा हे डाव हाणून पाडवायची जबाबदारी आज सर्व भारतीयांचा आहे.